आज आपण अजिबात कडू न लागणाऱ्या भरल्या कारल्याची रेसिपी बघणार आहोत। ज्यांना अजिबात कारलं आवडत नाही तेही आवडीने खातील। कारल्याची भाजी भरलं कारलं कडू लागतं म्हणून बऱ्याचदा खाणं टाळतो, पण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आपण हे कारलं करणार आहोत। नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी इथे 5 कारली घेतली आहे। कारली मी आधी स्वच्छ धुवून घेतली 2 पाण्याने। कारला आपल्याला पुढचा आणि मागचा भाग कापून घ्यायचा आहे आणि चाकूने मधोमध अशी चीर पाडून घ्यायची आहे। पूर्ण नाही कापायचं, मधोमध अशी चीर पाडून घ्यायची या पद्धतीने। चमच्याने आपण कारल्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहे, सर्व बिया काढायच्या। कारली आपल्याला अशी छोटी छोटी बघून घ्यायची आहे। कारल्यामधल्या बिया काढून घेतल्या आहे। सर्व कारल्याच्या बिया मी अशाच काढून घेणार आहे। कारल्याच्या बिया काढून घेतल्या। हळद आणि मीठ कारल्यामध्ये चोळण्यासाठी मिक्स करून घ्यायचं आहे। हळद आणि मीठ कारल्यामध्ये आपल्याला असं थोडंसं टाकून चोळून घ्यायचं आहे। हे कारली आपल्याला वाफून घ्यायची आहे। सर्व कारल्याला हळद आणि मीठ अशी चोळून घेणार आहे। कारल्यांना हळद आणि मीठ चोळून घेतलं। कढईमध्ये मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये चाळणी ठेवायची आणि कारली ठेवायची। कारली आपल्याला वाफून घ्यायची आहे। ते 4 ते 5 मिनिट वाफवायची, झाकण ठेवायचं। 4 ते 5 मिनिट छान वाफवू द्यायची आहे। 4 ते 5 मिनिटानंतर चेक करूया। कारली छान वाफली आहे। गॅस आता बंद करायचा आणि कारली थंड होऊ द्यायची आहे। कारली थंड होत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करूया। मी इथे अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलं, ते आधीच भाजून घेतलं। अर्धी वाटी शेंगदाणे घेतले, तेही भाजून घेतले। 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली, थोडीशी हळद घेतली, हिंग घेतला, कढीपत्ता घेतला, गरम मसाला 1.5 चमचा, कोथिंबीर घेतली, चवीपुरतं मीठ घेतलं, 1 चमचा धने, 1 चमचा जिरं घेतलं, लसूण आणि अद्रक आणि 1 मिरची घेतली। सर्व साहित्य आपण बघितलं। सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं। सर्वात आधी शेंगदाणे टाकूया आणि खोबरं टाकूया। धने आणि जिरं टाकून घ्यायचं। हळद आणि हिंगही टाकायचा, लाल मिरची पावडर टाकायची, गरम मसाला टाकायचा, मीठ टाकायचं, लसूण, आलं आणि मिरची टाकायची, कढीपत्ता टाकायचा, कोथिंबीर टाकून घ्यायची। झाकण लावून याला मिक्सरला फिरवून घ्यायचं। थोडं या पद्धतीने फिरवायचं। पाणी न घालता बारीक करायचं आहे। एका ताटामध्ये काढून घेऊया। मी इथे चिंच पाण्यामध्ये भिजू घातली होती। चिंचेचा गर आपल्याला ह्या मसाल्यामध्ये टाकायचा आहे। जेवढा निघेल तेवढा गर टाकून घ्यायचा आणि 1 ते 1.5 चमचा गूळ टाकायचा। सर्व मसाल्यांमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीनुसार गूळ आणि चिंच कमी जास्त करू शकता। मसाल्यामध्ये छान मिक्स झाला आहे। कारल्यांमध्ये आपण हा मसाला भरून घेणार आहे। सर्व मसाला कारल्यांमध्ये असा दाबून दाबून भरायचा आहे। मसाला मी कारल्यांमध्ये छान भरून घेतला। जेवढा बसेल तेवढा मसाला भरून घ्यायचा। कारल्यांमध्ये मसाला भरल्यानंतर एवढा मसाला उरला आहे, तो आपल्याला नंतर फोडणीच्या वेळेस टाकायचा। आता कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलं आहे। थोडंसं मोहरी टाकायची, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। 1 मोठा कांदा मी इथे चिरून घेतला होता,
तोही छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, गुलाबी कलर येईपर्यंत थोडासा. कांदा आता छान परतला आहे. त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा, थोडीशी हळद टाकायची, लाल मिरची पावडर टाकायची आणि छान परतून घ्यायचं आहे. छान परतला आहे कांदा. त्यामध्ये कारले ठेवूया. सर्व कारले मी कढईमध्ये ठेवले आहे. उरलेला मसालाही टाकून घ्यायचा आहे. चमच्याने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं. 2 ते 3 मिनिट झाकण ठेवायचं. 2 ते 3 मिनिटांनंतर कारले आपल्याला खालीवर करून घ्यायचे आहे. सर्व मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. पाणी न घालता आपल्याला ही कारले अशीच कमी गॅसवर होऊ द्यायची. छान मिक्स करून घ्यायची आहे. ही कारली 4 ते 5 दिवस आरामशीर टिकते. फ्रीजमध्ये ठेवायची गरज नाही. अशा पद्धतीने केली तर. छान मिक्स झाला आहे. झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवर कारले आपल्याला होऊ द्यायचे आहे. 7 ते 8 मिनिटांनंतर चेक करूया. बघू शकता कारली छान तयार झाली आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही करायची असेल तर यामध्ये थोडं अर्धी वाटी गरम पाणी टाकायचं. मी इथे 1-2 चमचे पाणी टाकत आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी न टाकता अशी कारली ठेवली तरी चालते. मस्त अशी कारल्याची भाजी तयार होते. बघू शकता कारल्याची भाजी किती छान चमचमीत, अजिबात कडू न होणारी तयार झाली आहे. चवीलाही तितकीच टेस्टी आहे. न खाणारे सुद्धा ही भाजी आवडीनं खातील. चटपटीत झणझणीत अशी कारल्याची भाजी तयार झाली आहे. अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात, आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.